नमस्कार मैत्रिणींनो, नाश्ता झाला होता, सगळी कामं आवरली होती आणि त्याच्यानंतर जेवण बनवण्याची तयारी चालू होती. आईने भिजवलं इथे पोळ्यांचं पीठ आणि मी टाकली एका बाजूला मटर पनीर बिर्याणी. की बाबा आई पीठ भिजते तोपर्यंत मी हा भात टाकून देते, नाही का. मग तोपर्यंत तिने पीठ पण मळलं, परत मेथीची भाजी पण निवडून झाली तिची. असे तिचे ते कामं झाले आणि मी पण भात टाकून मोकळी झाली होती. म्हणजे कसं, मी भात टाकून देते आणि छोट्या गॅसवर ठेवून देईल, म्हणजे तो आरामात हळूहळू शिजेल. आणि मग त्याच्यानंतर पहा, आईचं सगळं आवरून झाल्यानंतर आणि माझी बिर्याणी टाकून झाल्यानंतर झाकण लावून झाल्यानंतर आहे ना, मग आईने पोळ्या भाजी करायला घेतली होती. आणि मी काय केलं, बिर्याणी ना थोडीशी उकळून घेतली, म्हणजे असं पाणी वगैरे जेव्हा उकळलं ना, त्याच्यामध्ये हे मटार पनीर परत पाणी असं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ असं सगळं टाकून ठेवलं होतं. म्हणजे उकळून घेतलं ते मोठ्या गॅसवर, कारण स्लो गॅसवर आहे ना खूप वेळ लागला असता. म्हणून मग तांदूळ टाकून चांगला त्याला उकळी येऊ दिली. आता पहा, छोट्या गॅसवर तवा ठेवला आहे, पण तो लवकर काही गरम होणार नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं थांबावंच लागणार होतं. आणि मग मी इथे तांदूळ टाकले, थोडेसे 2 मिनटं गॅसवर राहू दिले मोठ्या गॅसवर. आणि मग ज्या वेळेस की बाबा पाणी उकळलं आहे, होईल आता हा व्यवस्थित बारीक गॅसवर ठेवल्यावर पण, मग त्यावेळेस मी कुकर छोट्या गॅसवर ठेवला. छोट्या गॅसवर ठेवल्यानंतर मग आईने काय केलं, लगेच मोठ्या गॅसवर पोळ्या करून घेतल्या. आणि तिच्या पोळ्या एकदम फास्ट असतात, एकदमच. म्हणजे आता चला याच्यामध्ये आपण फास्ट केलं आहे म्हणूनच नाही, तिच्या पोळ्या अशा एरवी पण फास्ट होऊन जातात. आणि मग पोळ्या वगैरे झाल्यानंतर आहे ना, मी एका साईडला भांडे पण करून घेत होती, पसारा पण आवरून घेत होती. म्हणजे जास्त नंतर आहे ना, जेवण झाल्यानंतर जास्त पसारा पडत नाही भांड्यांचा पण. हे ओटा वगैरे सगळं साफ करा ना, ते जास्तच काम वाढतं. मग एका बाजूला कोशिंबीर केली, आईने पोळ्या करून घेतल्या, त्याच्यानंतर भाजी बनवली तिने मेथीची भाजी पण एकदम साधी सोपी पण टेस्टी एकदमच. तुम्ही बनवता की नाही बनवता तशी मला नक्की कमेंट करून सांगा, मी रेसिपी लवकरच टाकणार आहे. आणि मग पहा, ह्या बाजूला मस्त बिर्याणी होऊन गेली होती, छान झाली होती. आणि मग भाजी पण व्यवस्थित उकळली, पोळ्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही लगेच जेवणाला बसलो, कारण सगळ्यांनाच घरामध्ये गरम गरमच जेवायची सवय, नाही का. बनवलं स्वयंपाक ना की बाबा गरम गरम जेवून घ्या.